तर आत्ता आम्ही निघालोय गोशेटवाडी गावच्या यात्रेला। म्हणजेच या गावचं ग्रामदेवत असलेली वाघजाई देवीची आज यात्रा आहे आणि या यात्रेला देखील भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते। चला तर मग थेट यात्रेत भेटूया। सर्वप्रथम पालखी गावात जे येडोबाचं मंदिर आहे तिकडे भेटीसाठी नेली जाते आणि भेट झाल्यानंतर पालखी पुन्हा या मंदिरात आणली जाते आणि त्यानंतर 5 फेरे मंदिराभोवती घातले जातात। परत संध्याकाळी देवीचा गोंधळ होतो आणि अशा प्रकारे ही या यात्रेची सांगता होते। नमस्कार। छान असं आमचं दर्शन झालं आणि आता म्हणलं जाता जाता पाणीपुरीचा आस्वाद घेऊन जाऊया। धनूला पाणीपुरी खायची होती म्हणून म्हणलं जरा आता नवीन काहीतरी ट्राय करू। धनू काय पाणीपुरी खाणार आहे? तर आपले एक सबस्क्रायबर आपल्याला भेटलेत। बाबा नाव काय आपलं? गायकवाड म्हणजे तालुका पूर्वी अध्यक्ष। व्हिडिओ बघता का आपले? बघतो 100%। ओके अजून काय? सर्व तुमचा व्हिडिओ बघतो। हो का? पाणीपुरी खायला आलोय आणि इथं आमची बहीण आहे, भाची आहे। बरं काय काय खाणार तुम्ही? आम्ही तुमच्या यात्रेत आलोय। पाणीपुरी खाणार आहे? व्हिडिओ बघता का तुम्ही? कुठले कुठले? सगळेच बघता असतं ना चांगले। गर्दी जाम असल्यामुळं काकींवर लय लोड आहे। काकी मदत करू काय?
हो काकी मदत करू. तुमचे काय झाले 4 झाले ना का 3 झाले पाणी 3 झाले ना 90 झाले काय घेतलं जाय 2 झाले घेतल्या का जणून बसतोय की ताव मारलाय पाणीपुरीवर. जणू कशी होती पाणीपुरी क्वालिटी ना कालच्या पेक्षा चांगली. इथे पाणीपुरी खायला आलोय आमचे मित्र सुनील दादा आणि शीतल त्याचबरोबर आमचे काका. काय खाणार आहे तुम्ही? पाणीपुरी खाणार आहे. बरं येऊ का आम्हाला जरा गडबड आहे. ओके ओके होय का तुम्ही बघता व्हिडिओ? कुठले कुठले व्हिडिओ बघितले तुम्ही आतापर्यंत? होय का कसे असतात व्हिडिओ? छान छान मस्त. ठीक आहे हा पण बघा व्हिडिओ त्यात तुम्ही आहे. तर काका आम्हाला यात्रेबद्दल थोडक्यात माहिती सांगा. यात्रा एकंदरीत कशी असते आणि किती दिवसात असते यात्रा? 2 दिवस असते. हा म्हणजे आज पालखी निघते. आज पालखी कुठून मंदिरातून निघते? मंदिरातूनच पालखी जाते हा. आणि परत गावातून असं ह्याच्यातून देवळातून त्या देवळात जाते. त्या देवळात. येडोबा. अच्छा गावात ते खालच्या बाजूला एक येडोबाचं मंदिर आहे तिथे येडोबाचं जाते. मंदिर खालच्या बाजूला गावाच्या खालची बाई. तिथं जातं. तिथे जाते. तिथे भेटून मग आम्ही रस्त्यानं सरळ इथं आणतो. परत मंदिरात आणली जाते. वाजत गाजत मंदिरात आणली जाते आणि त्यानंतर मग आता संध्याकाळी गोंधळ होणार. मग यात्रा संपन्न झाली असं. उद्या काय असतं? एक दिवस असते. अच्छा अच्छा